नमस्कार. आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सेवानिवृत्ती उपदान 14 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित. महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्याचा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे. निर्णय. सेवानिवृत्ती मृत्यू उपदान मर्यादा 14 लाख रुपयांवरून 20 लाख रुपये. अंमलबजावणीची तारीख. हा निर्णय 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाला आहे. लाभार्थी. 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कोणाला होणार लागू? राज्य सरकारी कर्मचारी, मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त वेतनधारक कर्मचारी. संदर्भ. केंद्र सरकारच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी या संदर्भातील GR काढला आहे. ग्रॅज्युएटीची गणना. 33 वर्ष किंवा त्याहून अधिक अर्हता सेवेसाठी देय असलेली सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी ही मूळ वेतन अधिक महागाई भत्त्याच्या 16.5 पट असते, ज्याची कमाल मर्यादा आता 20 लाख रुपये झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय केवळ OPS लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू होतो. NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित NPS नियमांमुळे वेगळे नियम असू शकतात.